नमस्कार, मी मानसी कांबळे। आता आपण उभे आहोत खोपोली शहरातील एकमेव भुयारी मार्ग म्हणजे जनता विद्यालय ते पंत पाटणकर चौक याला जोडणारा एकमेव भुयारी मार्ग। खोपोली शहरातील एकमेव भुयारी मार्ग म्हणजे जनता विद्यालय ते पंत पाटणकर चौक याला जोडणारा हा भुयारी मार्ग कायमस्वरूपी सांडपाण्याने भरलेला असतो व याच सांडपाण्यामध्ये महिलांना व लहान शाळकरी विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागते। या भुयारी मार्गातून चालत असताना शेजारून जाणाऱ्या गाडीमुळे चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावरती सांडपाणी उडतं। त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत। मागील काही आठवड्यांपूर्वी रायगड टुडे चॅनलच्या माध्यमातून या विषयाला वाचा फोडण्यात आली होती। त्यानंतर खोपोली प्रशासनाला जाग आली व या भुयारी मार्गातील गटार नाममात्र साफ करून प्रशासनाने दखल घेतल्याचा आव आणला। मात्र गटार साफ केल्यानंतर काही तासातच भुयारी मार्गाची परिस्थिती पूर्ववत झाली होती। आजपर्यंत नगर प्रशासनाच्या संबंधित विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांना या समस्येचं नेमकं कारण काय आहे हे शोधावं असं का वाटलं नाही। मागील काही वर्षापासून नगर प्रशासनामध्ये लोकप्रतिनिधी नव्हते, परंतु आता लोकप्रतिनिधी विराजमान होऊन 4 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे। लोकांना अशी अपेक्षा होती की निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे मूलभूत नागरी सुविधांकडे आणि खोपोलीकरांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास प्राधान्य देतील, परंतु हा भुयारी मार्ग आता खोपोलीतील सर्वात मोठी समस्या बनला आहे। परंतु अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या विषयाकडे सातत्यानं कानाडोळा करत आहेत। भर उन्हाळ्यात जर या भुयारी मार्गात इतकं पाणी साठत असेल तर यावरून आपण अंदाज लावू शकत असाल की पावसाळ्यात इथली परिस्थिती काय होत असेल। आता इथे माझ्या उजव्या बाजूला जर आपण पाहत असाल तर या भुयारी मार्गाच्या बाजूलाच नव्याने तयार झालेली ही झोपडपट्टी, ज्याच्यामध्ये आदिवासी लोक राहतात, यांना पाण्याची सोय उपलब्ध व्हावी याकरता इथे आपल्याला दिसत असेल तर या झोपड्यांमध्ये नगर प्रशासनाच्या पाणी पुरवठा विभागाच्या पाईपलाईनचा एक जॉईन हा जाणीवपूर्वक त्यांनीच नट उघडून ढिल्ला करण्यात आला आहे, ज्यामुळे 24 तास इथं पाणी वाहत आहे। म्हणजेच कोणतीही घरपट्टी किंवा पाणीपट्टी न भरता यांना 24 तास पाणी उपलब्ध करून देण्यामागे नेमका हात कोणाचा असा प्रश्न उभा राहतो। आता दुपारचे 3 वाजले असतानाही एवढं पाणी वाहत असेल तर सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस पाण्याचा फोर्स वाढलेला असतो आणि या झोपडपट्टीत राहणाऱ्या महिला इथेच रस्त्यावर धुणी भांडी करत असतात। सकाळ संध्याकाळ हे पाणी वाहून भुयारी मार्गात साठत आहे। आता मी जिथे उभी आहे तिथून पलीकडच्या बाजूस नगर प्रशासनाचं सार्वजनिक शौचालय आहे। याचं सेफ्टी टँक सातत्याने ओव्हरफ्लो होऊन याच भुयारी मार्गात साठत असतं। मग आता याला भुयारी मार्ग म्हणावं की भुयारी गटार असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। खोपोलीचे लोकप्रतिनिधी आता तरी या विषयाकडे लक्ष देऊन हा विषय मार्गी लावतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे। अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा माय कोकण न्यूज 24।